अर्जुन अरे थांब की अर्जुन किती पळशील रे माझ्यापासून ए तुला काय सांगितलं मी जेवढं लांब लांब पळशील तेवढी जवळ जवळ येणार मी घरी विसरला होतास गेट लॉस्ट एक मिनिट तुला थँक्यू म्हणायचंय का नाही तू चुकून गेटलाच म्हणलास हात सोड सोडायला थोडीच धरलंय मी सावित्री हात सोड सगळे सगळे बघताय नाही सोडणार मी इतकी काय घाई रे तुला काय पण म्हणा आज एकदम डॅशिंग फाईट केलं माझ्या हिरोनी मला तर लई जाम आवडलास तू आज आय लव्ह यू तिरसट डोंट वरी मिस्टर आपण ह्याची पण व्यवस्था केली हे घे आणि आता खेळते खुल्ली गोळ्या अच्छा मी हेल्प करायचे का आता अरे अर्जुन आणि तुम्हाला काय वाटतं रे कृष्णाईचं कार्ड वापरते किती दिवस वापरणार ते फार काळ टिकणार नाहीये काय खात्री आहे काय खात्री आहे की कृष्णाई गप्पच बसल दादा तिला गप बसावं लागेल कालच सगळा कार्यक्रम दाखवून आणलाय काय दाखवलंस हातात बंदूक घेतलेला माणूस जो ऐन वेळेला कसा तरी घाई गडबडीत तू उभा केलास किती वेळ उभा ठेवणार आहेस त्याला झालं त्याला काय सांगायला गेलं ना ह्यो शाळा सुरू करतो बाबा गुरुजी तुमचा शहाणपणा ना तुमच्या जवळ ठेवा तुमचं तोंड बंद आहे तेच चांगलंय आम्ही जे काही हे सगळं केलेलं आहे ना त्याच्यामुळे अर्जुन घराच्या बाहेर तरी पडलाय आणि राहिला प्रश्न कृष्णाईचा शालीची 24 तास ड्युटी आता फक्त कृष्णाईवर आहे कृष्णाई एकटी कुठेही जाणार नाही महामरे अँड सन्स कंपनी नाशिक कुठं कुठं असं अजिबात विचारणार नाही मी आता तूच सांगशील ना देवळात जात होतो आता देवळात जायला तरी बंदी नाहीये ना नाही 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 अजिबात नाही आता देवाला कोण नाही म्हणतोय दावा पण कसं आहे ना मी तुझाच पोरगा आहे त्यामुळे तुझी काही गुण मला माहिती आहेत तुला दूध खोळा वाटलो मी एवढासा होतो ना तेव्हापासून बघतोय मी तो आम्ही रात्र दिवस घरी नाही आलो ना तर कुणाला फिकीर नव्हती पण तेव्हा अर्जुन 15 मिनिट जरी त्याला उशीर झाला ना
तरी कासावीस व्हायची तू. डोळ्यात दिसायचं तुझ्या. ते डोळेत ना अजून खुपतात मला. तू लाग म्हण ग, देवळात जायचंय देवळात जायचंय. मला माहितीये ना तुझी पावलं आहे ना त्या अर्जुन उर्फ बाया बैलाकडे जाणार. माझं ओळखत नाही तुला. चाले रेडी आहे. कृष्णाला देवळात जायचंय. हा, त्यांना सोबत घेऊनच देवळात जाणार आणि संघ घेऊनच परत येणार. बघितले किती चांगली सून मिळाली तुला. अशी सून कुणाला मिळते काय? हे बघ कृष्णाई, तुला कुठेही जायचं असेल आपली अजिबात बंदी नाही. तर शाली तुझ्या बरोबर येणार. शाले, कृष्णाच्या हाताला धर आणि देवळात घेऊन जा. आणि हाताला धरूनच माघारी आण. आणि हात सोडू नको बरं का, आता मध्ये तड मोडेल. सवय आहे ना. चला कृष्ण. खरं तर देवाला प्रश्न विचारायलाच जाणार होते, पण देवाच्या रूपाने तुम्हीच भेटलात. कृष्णाई, एक विचारू? ए, कोण आहे तू? आणि माझ्या सासूबाईंना कशाला पिडतीयस? तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. चल निघ लवकर. नात्याचा नसला तरी मनाचा संबंध आहे. नेहांचा आणि माझा काय संबंध आहे यांना चांगलंच माहिती. त्या अधिकारानं विचारते. ए, तू काही विचारायचं नाही, त्या काही बोलणार नाही. यांनी आपल्याला काय सांगितलंय? लवकर जायचं आणि लगेच यायचं. चला चला कृष्ण. कृष्णाई, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही का अर्जुनला बघावंसं भेटावंसं? तो काय करतो, कुठे राहतो, तुम्हाला विचारावंसं नाही वाटलं कृष्णाई? कृष्णाई, इतकी वर्ष तुम्ही ज्याला जीव लावलात तो कवठेकर नाही म्हणून तुम्ही त्याला घराबाहेर काढलं. कृष्णाई, रक्ताचा तर तेव्हाही नव्हताच की हो तुमच्या, तरी पण तुम्ही त्याच्यावर माया केलीत ना. मग कृष्णाई, आत्ता असं काय झालं की तुम्हाला अर्जुनचं तोंडही बघायची इच्छा नाही? सांगा ना कृष्णाई. ए कृष्ण, या बाईमुळे तुमचं काय आज देवाचं दर्शन होईल असं दिसत नाही. त्यामुळे तुम्ही घरच्याच देवाचं दर्शन घ्या. चला. नाही चला.
काही कळत नाहीये. कृष्णाईंचं वागणं एक आणि त्यांचे डोळे काहीतरी वेगळंच बोलताय. काहीतरी लेवल चुकतीये. Yes, come in. तोटेकर साहेब तुम्ही या ना साहेब, या ना, या ना, या ना, बसा, या या ना, बसा. काय घेणार? चहा घेणार? असं कर, कॉफी घेणार का? त्यापेक्षा मी थंड सांगतो ना तुम्हाला. मामरे ऐका ना, मी या सगळ्यासाठी नाही आलोय खरं तर. माहिती ना साहेब, जर अचूक झाली पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही, मी गॅरंटी देतो ना तुम्हाला. बसा ना तुम्ही, बसा बसा. हो बस. बसा. ह्या वेळेचाच फक्त हप्ता चुकला, आणि तसं मॅनेजर साहेबांना मी सांगितलं होतं ना, काही झालं तरी पुढच्या आठवड्यात नाही, सोमवारी तुमचा हप्ता क्लिअर करून टाकतो ना. ते काही बोलले नाहीत का तुम्हाला? हो, निरोप दिला होता मी तसा त्यांना. साहेब, आतापर्यंत बँकेकडून जेवढं लोन घेतलं ना, तेवढं वेळच्या वेळी फेडलं बघा मी. फक्त यावेळेस माझं पेमेंट लेट झालं म्हणून हप्ता भरायला उशीर झाला, आणि ती होईलच साहेब. तुम्ही एवढा त्रास घ्यायची गरज नव्हती. मामरे बोला ना साहेब. हो, तर मी माफी मागतो तुमची. अहो ऐकून तरी घ्या मामरे. हे बघा, मी तुमच्याकडे हप्ता मागायला आलेलो नाहीये. नोकरी मागायला आलो. गंमत करताय साहेब तुम्ही. अहो मामरे, मी खरंच सांगतोय. अहो, असं काय करता साहेब? तुम्ही अर्जुन कवठेकर, तुम्ही माझ्या कंपनीत काम करणार. मामरे, तुम्हाला जे वाटतंय ना, म्हणजे हे बघा, तुमचा गैरसमज झालाय. मी अर्जुन कवठेकर नाहीये, आणि मी आता जे काही बोलतोय ना, ते प्लीज सिरियसली घ्या. प्लीज. मला खरंच काम हवंय तुमच्याकडे. अहो साहेब, पण वगैरे काही नाही. हे बघा, मी अर्जुन आहे, फक्त अर्जुन, आणि तोच अर्जुन तुमच्याकडे काम मागायला आला. हे कसले भास होत आहेत मला, राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. तुम्हाला वहिनी, अरे काय रे तू, विसरला हो इतक्यात गरिबांना. वहिनी असं नको ना बोलू. अरे अरे वेड्या, रडू नको काय. अरे अमरोते नाही दुसरं गो रुलाते संघटनेचे अध्यक्ष असिस्टंट काय झाले आज. ते सगळं जाऊ दे वहिनी, मला सांग तू कशी आहेस, आणि दादा कुठे आहेत, तू कसा आहे? अरे कसा असणार, ठीक आहे. पण हे काय चाललंय, कशासाठी चाललंय मला काय माहिती नाही. आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. अरे काय खोळ्यासारखं बडबडतोय. मग काय करू वहिनी, तुम्ही गेल्यापासून घरातलं घर पण गेल्यासारखं झालं. कोणाशी भेटायचं ठरवलं ना तरी त्यावर बंदी आहे. वहिनी तुम्ही परत या प्लीज. बर बर, शांत हो, ऐक माझं. बरं झालं मला भेटलास, मला तुलाच भेटून विचारायचं होतं. आता खरं सांग पंकज, तुम्हाला बंदी कोणी घातली आहे? कोणी सांगितलं तुम्हाला मला आणि अर्जुनला नाही भेटायचं म्हणून? कृष्णा आत्यानं. का असा तोंडचा घास काढून घेतोयस रे? आमची सून भेटली होती,
पण नुसती ओळख असल्यासारखं तोंड बघून समाधान मानावं लागलं. खूप बोलायचं होतं रे तिच्याशी, पण नाही बोलू शकलो. का अशी परीक्षा बघतोयस रे आमची? कृष्णाई, तू तर मंदिरात गेली होतीस ना, मग घरी येऊन परत देवघरात बसलीस? काही नाही, असंच आम्हाला बसावंसं वाटलं म्हणून बसलोय. तुझं काही काम होतं का? हो. तू नक्की दर्शन घेऊन आलीस ना? नाही, लवकर आलीस एवढं म्हणून विचारलं. प्रसाद प्रसाद कुठे आहे? कृष्णाई, काय झालं? का अशी वागतेस हल्ली? काहीतरी आहे जे तुला सांगायचं नाहीये. काय लपवतेस आमच्यापासून? आम्हाला कुणापासून काही लपवायची काहीही गरज नाहीये. कृष्णात्याचं वागणं बदललंय. कोणाशी काही बोलत नाही, आपल्या आपल्यातच तंद्री लागल्यासारखी असते. तिच्याशी काही बोलायला जायचं म्हटल्यानंतर पण खूप भीती वाटते. तर त्या दिवशी तिने अर्जुन दादाला घराबाहेर काढलं, तुम्ही दोघं गेलात, पण मी आणि प्रिया भांडलो. आम्ही सांगितलं की तुमचे कोणी ते लागत नसतील, पण आमचे दादा आणि वहिनी लागतात. त्यांना भेटायला आम्ही जाणार, त्यांच्याशी बोलायला आम्ही जाणार. तर कृष्णा आत्या काय म्हणाली माहितीये का? काय? तुम्ही दोघं जर त्यांना भेटायला गेलात तर माझं मेलेलं थोबाड तुम्हाला बघावं लागेल. आता काय बोलणार आम्ही तिला? नाही पंक्या, मला सांग, हे जे आपले घरातले टोळ भैरव आहेत, शाली, नंदा, तो बलराम, कृष्णाईंच्या सतत आजूबाजूला असतात का ते? आजूबाजूला म्हणजे ते घरात असतात म्हणून ते आजूबाजूला असतात, एवढंच. नाही पंकज, तुझे आत्ता बोललास ना, कृष्णाईंचं बोलणं बदललंय, वागणं बदललंय. तुला आजच्या मागचा अर्थ कळतोय का? काय? जे दिसतं तसं नसतं, काहीतरी गोम आहे, आणि याचं उत्तर फक्त कृष्णाईच देऊ शकतात. अहो, यात आडेवेडी घेण्यासारखं काय आहे मामाई? हे बघा, मला तुम्ही एवढं सांगा, तुमच्याकडे नोकरीसाठी मी लायक माणूस आहे की नाही? खरं सांगू कसं आहे, तुम्ही तिकडे नाही इकडे बसण्यासाठी लायक आहात. नाही मामरे, ती जागा तुमची आहे. दुसऱ्याच्या जागेवर आपला अधिकार नसतो. मी नाही बसू शकत. मी ना तुमच्याकडे इमाने इतबारे नोकरी करू शकतो, आणि मला याची आता खरंच गरज आहे. प्लीज नाही नका म्हणू. मुकुल, जरा आत ये. साहेब, तुम्ही मला बोलवलं? हे अर्जुन साहेब. मामरे, प्लीज साहेब वगैरे म्हणू नका. काय, मी तुमच्याकडे नोकरी करणार आहे, उलट मी तुम्हाला साहेब म्हटलं पाहिजे. म्हणजे म्हणजे महामरे साहेब आजपासून माझे बॉस आहेत. महामरे साहेब, मलाही असा युनिफॉर्म मिळेल का?
ताई असं म्हणू नका, समजून घ्या की जरा. अहो काय समजून घ्या, किती समजून घ्या. अगोदर सांगायचं होतं ना नाही जमणार म्हणून. मी सांगितलं असतं त्यासनी नाही, पण अगोदर होय म्हणायचं, नंतर नाही म्हणून तोंडावर पाडायचं. अहो अचानक अडचण आली ताई म्हणून. अहो एकटी दुपटीचं काम असतं तर मी सांभाळून घेतलं असतं ना. पण आता कसं तोंड द्यायचं त्यांना? तोंडात चेन घालतील माझ्या ते. ताई दुपारी जमन का? दुपारी येळ आहे मला. अहो ते का माझ्या घरातलं काम आहे का? मनाला येईल तसं केलं. अख्खं अंगण सारवायचंय. आता ऐन वेळेला मी दुसरी बाई कुठून आणू?